ही मुलगी इथे काय करतेय? निशिता, आमंत्रण फक्त तुला होतं. आई, ती मला कंपनी द्यायला म्हणून आली, जस्ट सोबत म्हणून. निशी, आम्ही फक्त तुला इन्व्हाइट केलं होतं. ही काय करते इथे? काय ग, निशी बरोबर 2 दिवस मोठ्या घरात राहायला मिळेल असं वाटलं का तुला? ह्या मुलीने माझ्या मुलाचा केलेला अपमान मी अजून विसरलेले नाहीये. ए तारिणी, तुला कळत नाहीये का? यू आर नॉट वेलकम हिअर. तरी अजून इथेच उभी आहेस. ईशा, काय बाई निर्लज्ज मुलगी आहे. एवढा अपमान होऊन सुद्धा इथेच उभी आहे. काय ग, तुला काय वाटलं तुझ्या बहिणीचं लग्न खांडेकरांच्या घरात जमलंय म्हणजे सगळं आता तुझंच झालं का? आधी लोकांचे अपमान करायचे आणि त्यांच्याच घरात तोंड वर करून जायचं. काकू एक मिनिट. बहुतेक तुम्ही विसरलाय, पण मी युवराजची माफी मागितली आहे आधीच. आणि तुमची इच्छा नसेल, तुम्हाला मी इथे थांबल्याने त्रास होणार असेल तर मी जाते. सॉरी, येते मी. हां नाही, निशी, मी येते. ही तुझी बॅग. हां, काही लागलं तर फोन कर, मी आहे. आणि परत यायचं असेल तेव्हाही कॉल केलास तरी चालेल, मी येईन तुला घ्यायला. काळजी घे. इरा, 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 काय झालं? हो, तू आणि मी फ्रेंड्स आहोत. मी जाऊ नको? नाही ग बाळा, मला एक छोटंसं काम आहे. हां, मी तेवढं करते, मग आपण उद्या भेटूयात परत. उद्या तुझा वाढदिवस आहे. अरे वा, मग तू सगळ्यांसोबत तुझा वाढदिवस सेलिब्रेट कर ना. आपण नंतर भेटूयात. इरा, इरा बाळा, ऐक ना, मला इथे थांबता नाही येणार. आपण नंतर भेटूयात. माझ्या वाढदिवसासाठी तू इथेच थांब. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.